नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा दृश्यो हा मग ते थम्सअप लहान पोरांनी प्यायचं नसतं ना त्रिशू, ते तुला प्यायचं आहे? नाही, ते तुझ्यासाठी फ्रुटी आणली आहे ना, मग फ्रुटी प्यायची ना तू. आणि तुला मी काय बोललो होतो, त्या दुकानवाल्या अंकलने तुला जर अशी फ्रीमध्ये चॉकलेट दिली तर नाही घ्यायचे ना, मग तू काय घेतली? अंकलनेच दिली. मग अंकलला सांगायचं ना नाही घ्या, माझ्या पप्पाने नाही सांगितलंय असं चॉकलेट घ्यायला, तरी पण दिलं. तू असं बोलली होती, तरी पण दिले अंकलने चॉकलेट. मग असं कोणाकडनं चॉकलेट घ्यायची नाही. हं, कोणी जर तुला चॉकलेट दिली ना तर नाही सांगून द्यायचं माझ्या पप्पांनी नाही सांग. हा, दुकानात जाऊया आणि मोठी चॉकलेट आणू आपण. हा, एवढी मोठी चॉकलेट आणू. हा हा, मग मोठीवाली चॉकलेट आणायची. हा चालेल, मग आपण एवढी मोठी आणूया. हा ठीक आहे, चालेल मग. हा हा ठीक आहे, मग मोठीवाली पण कुणाकडनं घ्यायची नाही चॉकलेट. ठीक आहे, सांगायचं माझ्या मम्मी पप्पाने नाही सांगितलं आहे मला. ठीक आहे ना? हां 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 काल नाही, उद्या. हां हां, अशा बोल. मग चॉकलेट नाही घ्यायची कुणाकडनं. ठीक आहे. खिसा नाही ना, ते खिसावाली पॅन्ट नाही घातली ना मम्मीने. ते मम्मी दुसरी पॅन्ट घालेल ना तुला, तेव्हा आपण भरपूर चॉकलेट घेऊया. तेच कपडे घालून घेतलेत. एकटाच पितो, हे घे ना मग तू फ्रुटी पी ना. मग नको त्रिशू, थम्सअप नाही प्यायचं, तुला नाही सांगितलं ना. अरे यार त्रिशू, जा. गायत्री, हे बघ त्रिशू नुसती थम्सअप मागते का? तू पण थम्सअपच पिते? हा ते बघ काय सांगते, मम्मी पण थम्सअप पिते, मम्मी पण थम्सअपच पिल ना म्हणे. काय बनवते आज बुधवारचा गायत्री? चिकन पुलाव. मग त्या कढाई मग बनायला नाही तू चिकन पुलाव? चिकन ठेवलंय त्याच्यात, बॉईल होतंय. अच्छा, बॉईल. मग डायरेक्टच टाकून द्यायचं ना तांदूळच. मग डायरेक्टच टाकून देते, पण ते थोडं बॉईल केलं का चांगलं लागतं. मिरचीवाला बनवतेस ना? तेच मित्रांनो, आज कॉर्पोरेट लाईफ बद्दल मी स्वतःबद्दल सांगणार होतो की जे मी काही गोष्टी अनुभवल्या त्याच्याबद्दलच तुमच्याशी बोलणार होतो मी. म्हणजे ज्या कंपनीला मी 5 ते 6 वर्ष दिले, त्या कंपनी म्हणजे तिथं माझी एकदम फॅमिली होती, एकदम असे मित्रपरिवार सारखं होते सर्वजण एकदम. पण त्यांनी मला अजूनपर्यंत एक सुद्धा कॉल केला नाही की तू कसा आहेस का काय आहेस. मी तरी जेव्हा नवीन नवीन रिझाईन टाकली होती तेव्हा मी तरी फोन वगैरे करायचो, कोण आहे, कसे सगळेजण, परत कोण सोडून गेलं, कोण नवीन जॉईनिंग केलं, याबद्दल तरी मी विचारत राहायचो. पण अजूनपर्यंत एकाचा सुद्धा मला फोन आला नाही की कसा आहेस का काय. जा गायत्री, फोन का करतील तुम्हाला? अरे फोन का गरज आहे, आपण जातो आपलं पोट्या पाण्यासाठी, आपल्याला 1 नाही 10 वेळा फोन करायलाच लागतो. अरे हो, करायला लागतात, ते बरोबर आहे गायत्री. पण आपण घरापेक्षा कंपनीच्या मालकांना बघा, आपण असू दे या दुसऱ्या असू द्या, कोणी पण असू द्या, आज ना उद्या तुम्ही नाही तर दुसरे येणारच आहेत. समजलं? तुमच्याकडून नाही तर दुसऱ्याकडून त्यांना काम करूनच घ्यायचं. जेवढा पेमेंट देणार त्यांना पण तेवढंच देणार. हो, सगळ्यांचं सेमच असतं. नाही ते तर कंपनीचं जाऊ देते, मालकापर्यंत आपल्याला काय जायचं नाही. पण जे एक फॅमिली असते, जे आपण एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करतो, त्यांनी तरी आज एकदा तरी विचारायला पाहिजे ना. मित्रांनो, कॉर्पोरेट लाईफमध्ये तुम्हाला सिरियसली सांगतो, कोणीच कुणाचं नसतं डायरेक्ट. म्हणजे ना, आपण तर घरापेक्षा त्या कंपनीला जास्त टाइम देतो. आपण घरी काय, आपण संध्याकाळी येतो, 2-3 तास राहतो आपण आणि जेवतो आणि झोपतो, सकाळी उठून परत कंपनीमध्ये. म्हणजे या फॅमिलीपेक्षा ती फॅमिली जास्त इम्पॉर्टंट असते आपली. म्हणजे असं झालंय. घरापेक्षा आपण तर तिकडेच जास्त असतो ना. मग तरी पण आपल्याला आणि ते पॉलिटिक्स बद्दल तर विचारूच नका तुम्ही. पॉलिटिक्स तर प्रमाणच्या बाहेर असतं डायरेक्ट, त्याच्याबद्दल विषयच नाही डायरेक्ट. म्हणून ना, कॉर्पोरेट लाईफमध्ये ना प्रत्येकाने आपापलं कसे स्टेबल राहणार आपण आणि आपली फॅमिली कशी सांभाळता येईल ते खूप टिकून राहायचंय, काय करायचंय ते आपल्यावर स्वतःवर. ते स्वतःवरती डिपेंड असतं. ते खूप महत्वाचं आहे, स्वतः कसं टिकून राहणार. कारण की ना, कंपनीत ना आपल्याला काढायला ना 1 मिनिट सुद्धा लागत नाही. ज्या दिवशी आपण निघालो त्या दिवशी दुसरे जण 10 जण इंटरव्ह्यू साठी येऊन जातात. जाऊ द्या, तो एक वेगळा भाग झाला.
मी आता 2000 म्हणजे 17 मध्ये लागलो होतो मित्रांनो तिथं जॉबला. बरोबर 2017 तर 22-23 पर्यंत मी जॉब केला. 23 पर्यंत ना, म्हणजे लग्न झालं माझं, त्याच्यानंतर पण जॉब केला मी. परत गायत्री प्रेग्नेंट पण होती, तरी मी नाईटला वगैरे जायचो. म्हणजे असं वाटायचं की फक्त कंपनी जी आपलं जीवन आहे. मला म्हणजे आयुष्यामध्ये कुणी अशी दिशा दाखवलीच नाही का तू व्यवसाय कर का काय कर. मला फक्त एकच होतं, घरापेक्षा मी एकदम कंपनीला इम्पॉर्टंट दिलं. वेगळं वाटतं ना, जातोय बाबा आपण, येतोय घरी, वेगळं असं एकदम प्रोफेशनल टाइप असं वेगळं वाटतं ना आपलं जीवन एकदम असं. तेच ना, आणि व्यवसाय बोलला की असं आपण तिथं कशी उभे राहणार, कसं करणार नाही ते व्यवसाय तर करूच शकत नाही आपण. जाऊ दे, तो पण भाग वेगळा झाला बरोबर व्यवसायाचा वगैरे. फक्त माझं म्हणणं एकच आहे काय, ज्या दिवशी आपण रिझाईन टाकली ना, त्या दिवशी आपलं डायरेक्ट कंपनीशी नातं तुटलं. म्हणजे आपल्या आजूबाजूला जेवढं मित्रपरिवार राहतात, ज्या मित्रांबरोबर बर्थडेच्या पार्टीला जा, कुठे रिसॉर्टला जा, कुठे फिरायला जा, म्हणजे फॅमिलीपेक्षा त्यांच्याबरोबर मी जास्त फिरत होतो. लग्नाच्या आधी किती फिरले मग. आणि ऑफिसच्या प्रत्येक म्हणजे एकदम एवढे जवळचे होते ना मित्रांनो. म्हणजे जेव्हा मी टिफिन वगैरे घेऊन जायचो तेव्हा असं एकदम जवळ येऊन बसायचे सगळेजण. आम्ही टिफिन एकमेकांना शेअर करायचो. असं वाटायचे की मला भाऊ नाही आहे, सर्वच आपले भाऊ आहेत, असं एकदम म्हणजे जवळचे वाटायचे एकदम सर्वजण. पण रिझाईन टाकल्यानंतर काय झालं काय माहिती, कुणाचाच फोन नाही डायरेक्ट. कुणाचाच नाही, मेसेज सुद्धा नाही. फोन तर जाऊ द्या, एक मेसेज सुद्धा नाही. तेच सिरियसली सांगतो मित्रांनो, कॉर्पोरेट लाईफ म्हणजे ना एवढी डेंजर आहे ना, खूप म्हणजे खूपच डेंजर आहे डायरेक्ट. म्हणजे ते गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो, खरोखर सांगतो त्यापेक्षा ना स्वतःचा. मी तर नेहमीच तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत आलोय, सगळ्यात बेस्ट जर काय असेल ना तर स्वतःचा व्यवसाय. काही का असेल ना, छोटा मोठा व्यवसाय ना, तो खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आता मी अशा परिस्थितीमध्ये अडकलोय ना, मी जॉब पण सोडू शकत नाही आणि व्यवसाय पण करू शकत नाही, असं अडकून गेलोय मी मध्येच. कारण की काय, एक जिम्मेदारी येऊन गेली आहे. मला एक मुलगी आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, त्रिशू नावाची. तर मला सगळ्या अरे म्हणजे जे नवीन बघत असेल त्यांना माहित नाही ना, माझ्या मुलीचं नाव त्रिशू आहे असं. आणि तेच आता मी म्हणजे आता नवीन कंपनी जॉईन केली. मी तिथं आता 2 वर्षापासून त्या कंपनीमध्ये, म्हणजे मला आता 3 वर्ष होत आले या कंपनीमध्ये. अजून काय मी तिथं रिझाईन वगैरे टाकायचं घेत नाही. पण इथं पण ज्या कंपनीमध्ये मी जॉबला जातो ना, तिथं पण एकदम आपले फॅमिली सारखेच आहेत. गायत्री, मी तुला प्रत्येक गोष्ट सांगत असतो ना. सगळे ओळखीचेच झालेले आहेत सगळे. पण एकदम मी फॅमिली सारखंच राहतो ना त्यांच्याबरोबर पण. आणि एकदाच काय गायत्री, इथून पण मी रिझाईन टाकलं तर संबंधच तुटला मग माझा पण. कोणीच नाही येणार. आणि सुख दुःख कुठल्याही कंपनीत जा, कुणीच कुणाला काम नाही कुणाच. आणि गायत्री पॉलिटिक्स तर विचारूच नको, माहित आहे का, डायरेक्ट नुसते एक दुसऱ्यांना ढकलतातच. याचं कधी कधी वाईट होईल नाही, कधी नाही, असंच प्रत्येक कंपनीमध्ये असं डायरेक्ट. ते चुगली, अरे ते चुगली चांगली चालूच असतं. परत मॅनेजरला जाऊन नाव सांगा, असं आहे तसं आहे. त्याच्याने काम करत असेल पण तेव्हा मॅनेजरच्या नजरेने जो चांगला असेल ना त्याला खाली पाडण्याचा मग ते. आणि एकदम मेंटली डिस्टर्ब होऊन जातो ना गायत्री माणूस. घरी येऊन डायरेक्ट यायचं, मग ते कंपनीचा राग घरची बायकोवरती काढायचा. मग जाऊ दे, आता काय करणार, आता लाईफ आहे तिथं जगायलाच लागणार ना. कॉर्पोरेट लाईफ मध्ये एकदाचा पाय टाकला जे, तर तो आता आयुष्यभर काय जाणार नाहीये तो, बरोबर. आणि या टायमाला स्वतःचा व्यवसाय तर करणं एकदम अवघडच झालेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता काही नाही, प्रत्येकाची बघा वेगवेगळी लाईफ आहे. असं मी काही नाव नाही ठेवते. प्रत्येक कंपनीमध्ये कदाचित मित्र वगैरे तुम्हाला चांगले भेटत असतील, तुमच्या सुख दुःखामध्ये धावत येत असतील. पण मी ज्या गोष्टी अनुभवल्या, म्हणजे मी आतापर्यंत मला कॉर्पोरेटमध्ये 9 वर्ष झालेत मित्रांनो, जॉब करतोय मी 9 वर्षापासून. तर 9 वर्षापासून मी 2-3 कंपन्या अनुभवल्या. तर प्रत्येक गोष्टींचा अनुभव घेतलाय मी. माझे कॉन्टॅक्ट एवढे आहेत ना बऱ्याच कंपन्यांमधनं, तरी पण म्हणजे अजूनपर्यंत एकाचा मेसेज नाही, काय नाही बस. स्वतःचा अनुभव शेअर केला मी मित्रांनो. मी आता तुमचे बरेच मित्र असतील, तुमचे एकदम म्हणजे जवळचे असतील, तुम्हाला सुखदुःखामध्ये धावूनच येत असतील, त्याच्याबद्दल म्हणजे विषयच नाही डायरेक्ट. मी असं प्रत्येकांना काही वाईट बोलत नाहीये, फक्त एक स्वतःचा अनुभव शेअर केला, बाकी काही नाही. ठीक आहे, चल बनव गायत्री तू जेवण वगैरे. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.